नमस्कार मित्रांनो, मराठीच्या खरं तर हिंदी विरोधाच्या मुद्द्यावर अखेर दोन भाऊ एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र आंदोलन करायचं ठरवलेलं ही चांगली गोष्ट आहे. अर्थात त्याची वेळ अजून ठरायची आहे, कारण उद्धव ठाकरेंसाठी सकाळी 10 ही खूप लवकरची वेळ झाली. आता काही जण म्हणतील ही उद्धव ठाकरेंसाठी 10 ही लवकरची वेळ झाली नाही. ते मुख्यमंत्री असताना 10च्या पूर्वी उठत होते आणि आताही उठतात. पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत आणि मुंबईपेक्षा जास्त महाराष्ट्राच्या इतर भागातनं, नाशिक, जालना वगैरे अशाच भागातून येणार आहेत. आणि त्यामुळे त्यांना आणायला सकाळी 10ची वेळ काही सोयीची नाही. मनसे तसा स्थानिकच पक्ष असल्यामुळे आणि मनसेकडे इतर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची पोचवण्याची सोय करण्याची ताकद नसल्यामुळे कदाचित त्यांच्यासाठी सकाळी 10 ही वेळ योग्य ठरू शकत असेल. पण माझा असा अंदाज आहे की अतिभव्य अतिविराट मोर्चा 5 तारखेला होणार आहे. आता बघायची गोष्ट ही आहे की महाराष्ट्र सरकार, भाजपाच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्र सरकार मराठीच्या मुद्द्यावर जो एक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि तो यशस्वी होऊ शकतो, कारण आपली माध्यमं एक दिलाने त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्याच्या विरुद्ध लढा देणार आणि सत्य परिस्थिती काय हे समजावून सांगणार का 5 तारखेच्या आधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटणार आणि काहीतरी मग खलबत होऊन सरकार मनसेची मागणी मान्य करणार आणि कदाचित या निर्णयाला आणखीन 1 वर्षाची मुदत वाढ देणार की इतर राज्यांनी काय केलं. कारण माझ्या माहितीप्रमाणे देशातले 70% राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू आहे. पण ते त्रिभाषा सूत्र म्हणजे 5वी नंतर किंवा 8वी नंतर, मुख्यतः 5वी नंतर. आणि त्यातल्या त्यात गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये तर 95% जास्त. पण हे प्राथमिक शिक्षणामध्ये जे त्रिभाषा सूत्र आणायचा जो विचार आहे तो बहुधा हे पहिलंच वर्ष असेल, कारण 2024 साली हे धोरण जाहीर झालं, 23-24 साली, आणि त्याची अंमलबजावणी या वर्षीपासून होणार आहे. आणि त्यामुळे कदाचित महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेईल की आपण बघूया, 1 वर्ष वाढ बघूया. कारण या विरोधकांचा मुद्दा आहे की महाराष्ट्राला करायची काय गरज आहे, इतर राज्य का नाही करत आहेत. तर इतर राज्यांमध्ये माध्यमिक पातळीवर आणि महाराष्ट्रातही माध्यमिक पातळीवर हे पहिल्यापासून आहे. प्राथमिक पातळीवर उत्तर प्रदेश पहिलीपासून कोणती 3री भाषा शिकवतोय, गुजरात कोणती भाषा शिकवतोय, किमान भाजप शासित राज्य, मग मध्य प्रदेशाला, छत्तीसगडाला, राजस्थानाला, ते बघून आपण निर्णय घेऊया असा कदाचित तोडगा महाराष्ट्र सरकार काढू शकेल. मी काय होईल त्याच्यामध्ये जात नाही आहे. पण इथे मुद्दा असा आहे की खरंच इथे विषय मराठीचा आहे का हिंदीचा आहे. तर उत्तर स्पष्ट आहे की हा मराठीबद्दलचा पुळका नाही आहे, हा मराठीबद्दलचा कळवळा नाही आहे. जर तो असता, कुठेतरी थोडासा असता, तर मराठी ग्रंथालयांची, मराठी चित्रपटसृष्टीची, मराठी नाट्यसृष्टीची, मराठी साहित्याची, मराठी शाळांची जी दयनीय अवस्था झालेली आहे ती झाली नसती. आणि त्यामुळे हा मुद्दा हिंदी विरोधाचा आहे की आम्हाला पहिलीपासून हिंदी शिकवायला नको आहे. आणि मग जर पर्याय दिला की तुम्ही हिंदी शिकवू नका, बंगाली शिकवा, तमिळ शिकवा, तेलुगू शिकवा, मग म्हणायचं आम्हाला 3 भाषाच शिकवायला नको आहेत, कारण लहान मुलाचा बुद्धिभ्रम होईल वगैरे, त्यांना गोंधळ होईल. मी या सगळ्यात येत नाही आहे. पण थोडक्यात त्याच्या मागची जी आर्ग्युमेंट आहे, त्याच्या मागचं जे तत्व आहे ते असं आहे की महाराष्ट्र ही काही धर्मशाळा नाही आहे. परप्रांतीय मोठ्या संख्येने इकडे येत आहेत आणि जर पहिलीपासून हिंदी शिकवायला सुरुवात केली तर परप्रांतीयांना महाराष्ट्रात येणं अधिक सोयीचं जाईल आणि मराठी भाषेला डावलून लोक हिंदी भाषा, कारण पहिलीपासून मुलं बोलतात, तसे जवळपास सगळे महाराष्ट्रातले सगळे लोक हिंदी बोलू शकतात. मग असा जर विषय आहे तर मग मी गेल्या 25-30 वर्षातला, आणि याच्यामध्ये भाजपा सरकार तितकंच जबाबदार आहे, पण याच्यामध्ये शिवसेना आणि उबाटा सेना तर त्याच्याहून जास्त जबाबदार आहे. कसं ते मी तुम्हाला दाखवतो. कारण जर विरोध हिंदीला असेल आणि हिंदी भाषिकांना महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांचे रोजगार
चोरण्याचा असेल, रोजगार घेण्याचा असेल, स्पर्धा करून रोजगार घेण्याचा असेल, तर मग मला प्रश्न पडतो की शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना त्याची हिंदी आवृत्ती का काढतं? म्हणजे मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी शिकवण्याच्या ऐवजी त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलायला एका वर्तमानपत्राची काय आवश्यकता आहे? आणि नुसती आवश्यकता नाही, या वर्तमानपत्राच्या खासदारांना वेळोवेळी संसदेमध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं आहे. संजय निरुपम राज्यसभेत गेले, ते दोपहर का सामनाचे संपादक म्हणूनच राज्यसभेत गेले. आणि त्यामुळे जर हिंदीचा विषय असेल तर हिंदी भाषिकांना मराठी शिकवायच्याऐवजी त्यांच्यासाठी वर्तमानपत्र चालवणारा पक्ष. दुसरी गोष्ट, जी मुंबई महानगरपालिका, मुंबई नगर महापालिका याच्यासाठी सगळा आटापिटा चालू आहे. मुंबई महानगरपालिकेच्याच वेबसाईटवर माहिती आहे, कदाचित थोडीशी, कारण त्याच्यात साल मला दिसत नाही आहे, पण त्यांच्या संकेतस्थळावर आहे आणि त्यामुळे ती ताजी अपडेटेड माहिती आहे. जर अपडेटेड नसेल तर अपडेटेड माहिती याच्याहून वाईट असेल याची मला खात्री आहे. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती आहे की 1138 प्राथमिक शाळा आहेत मुंबई महानगरपालिकेच्या, आणि त्याच्यामध्ये 2,36,790 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. किती? 2,36,790. या 2,36,790 विद्यार्थ्यांपैकी मराठी माध्यमाच्या शाळेत मुंबई महानगरपालिकेच्या मराठमोळ्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 35,181 आणि शिक्षकांची संख्या आहे 1,721. शाळांची संख्या आहे 283. आणि याच मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी भाषिक शाळांची संख्या आहे 227. म्हणजे मराठी शाळांची संख्या 283, हिंदी भाषिक शाळांची संख्या आहे 227. त्याच्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 63,202. म्हणजे मराठी शिकणाऱ्या मुलांची संख्या 35,000, हिंदी शाळांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या 63,202. उर्दू माध्यमात शिकणाऱ्या शाळांची संख्या 193 आणि उर्दू शाळांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या आहे 62,516. म्हणजे हिंदी आणि उर्दू यांची संख्या मराठी शाळांमध्ये, महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्यांच्या संख्येच्या चौपट जास्त आहे. म्हणजे जर पहिलीपासनं हिंदी शिकवल्याने परप्रांतीयांना महाराष्ट्रात येऊन उद्योगधंदे, रोजगार करायला रेड कार्पेट, लाल गालीच्या अंथरला जात असेल, तर मग मुंबई महानगरपालिकेने हिंदी माध्यमाच्या शाळा कशाला चालवल्या पाहिजेत? त्यांनी फक्त मराठी माध्यमाच्या शाळा चालवाव्यात. ज्यांना महाराष्ट्रात येऊन राहायचं आहे ते मराठी भाषेत शिकतील की. आणि पहिलीपासून इंग्रजी तर शिकवलंच जातं, त्यामुळे त्यांची काही अडचण होणार नाही. मराठी आणि हिंदी ते शिकू शकतात. त्यांना हिंदी माध्यमाच्या शाळांची गरज काय? त्याहून भयंकर मुद्दा जर कुठला असेल तो सरकारच्या गृहधोरणाचा आहे. आणि हे गृहधोरण काँग्रेसच्या काळापासून आणि भाजपाने त्याच्यात काही बदल केलेला नाही, कारण शेवटी हे मतांचं राजकारण आहे. कसं मराठी माणसाच्या जीवावर उठलेलं आहे ते लक्षात घ्या. आत्ता शिवसेना, ते उबाठा सेना कशासाठी आंदोलन करत आहे? तर धारावीत राहणाऱ्या अगदी 2021-22 साली ही घुसखोरी करून 4थ्या-5व्या मजल्यावर घर बांधणाऱ्यांनाही धारावीतच त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आता माझी अशी सरकारला विनंती आहे की सरकारने धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांची यादी प्रसिद्ध करावी. किती लोक मराठी आहेत, किती लोक अमराठी आहेत. किती लोक अमराठी लोक हे 1999 किंवा 2002च्या पूर्वी आलेले आहेत आणि किती अमराठी लोक हे 2002 सालानंतर, म्हणजे 2002 ते 2025 या काळात धारावीत आणि राज्यातल्या मुंबई आणि MMR क्षेत्रातल्या सगळ्याच झोपडपट्ट्यांमध्ये ज्या SRA योजनेला पात्र आहेत तिथे राहणाऱ्या परप्रांतीयांना त्यांची जनगणना, त्यांचा आकडा तर काहीतरी असेल सरकारकडे. जे लोक झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत ज्यांना मोफत घरं उपलब्ध होऊ शकणार आहेत त्यामध्ये मराठी किती आणि परप्रांतीय किती, हे का महत्त्वाचं आहे?
नाही, खरं तर या धोरणाबद्दलच मला आक्षेप आहे. कारण मुंबईमध्ये जो मराठी मध्यमवर्गीय राहतो, जो आयुष्यभर वयाची 30 वर्ष नोकरी करतो, त्याला घर घ्यायचं असेल मुंबईत तर त्याला किमान 1.5 ते 2.25 कोटी रुपये मोजावे लागतात. 1 BHK घराला कदाचित 1.25 कोटी, 1,30,00,000. म्हणजे मुंबईतल्या अगदी टोकाच्या उपनगरात, मी काही तुम्हाला मलबार हिल किंवा बांद्रा वगैरे अशा ठिकाणी म्हणत नाहीये. आणि हे पैसे त्याला कर्ज काढून हफ्ते चुकवायला लागतात. मराठी माणसाला 25-30 वर्ष हप्ते चुकवावे लागतात. झोपडपट्टी पुनर्विकास योजना, मला काही त्याला विरोध नाही आहे, त्यांनाही चांगल्या घराचं स्वप्न असलं पाहिजे. पण त्याच्यात राहणाऱ्या परप्रांतीयांना जर घरं सरकार, महाराष्ट्र सरकार या योजनेच्या अंतर्गत देत असेल आणि त्यांची संख्या काही लाखांमध्ये असेल, तर मग तुम्ही परप्रांतीय असाल, हिंदी भाषिक असाल आणि तुम्ही अनधिकृतरित्या जमीन बळकावून जर घर बांधलं तर तुम्हाला ठीक आहे, 15-20 वर्ष हाल सहन केल्यानंतर तुम्हाला मोफत घर मिळतं. पण तुम्ही मराठी असाल आणि तुम्ही कष्टाने काम करत असाल तर तुम्हाला 1.5-2 कोटी तुमचं अख्खं आयुष्य तुम्हाला EMI भरावे लागतात. आणि या अशा लोकांना मोफत घरं इन सिटू रिहॅबिलिटेशन होण्यासाठी जर कोणता पक्ष सगळ्यात जास्त पुढे राहून आंदोलन करत असेल तर तो उबाठा सेना हा आहे. म्हणजे हिंदी शिकवल्यामुळे हिंदी किंवा परप्रांतीयांचा खूप फायदा होणार आहे आणि त्यांना महाराष्ट्रात यायला लाल गालीच्या अंथरला जाणार आहे, हा जर समज खरा असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी मुलांच्या पेक्षा दुप्पट संख्येने शिकणाऱ्या हिंदी आणि उर्दू म्हणजे मुसलमान आणि परप्रांतीय, आणि त्यातले मुसलमानही महाराष्ट्रातले अनेक मुसलमान मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात. किंवा आता जे त्यांची आर्थिक सुधारणा झाली त्यांनी थेट इंग्लिश माध्यमातच मुलं शिकतात. आणि त्यामुळे महापालिकेच्या उर्दू माध्यमात शिकणारी मुलं ही बरीचशी मुलं महाराष्ट्रातली नाही आहेत, ही बाहेरनं आलेली, ज्यांना इंग्लिश शाळेमध्ये जाणं परवडत नाही अशी आहेत आणि त्यामुळे ती परप्रांतीय आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मुंबई महानगरपालिकेच्या करदात्यांच्या पैशांनी शाळा चालवणं, सगळी सार्वजनिक रुग्णालय त्यांचेही लाभार्थी. पण म्हणून मिळलं की मी याच्यामध्ये एक केवळ तात्विक दृष्टीने बोलतोय. मी कोणालाही म्हणजे शेवटी मानवतेच्या दृष्टीने बघितलं तर प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, आरोग्य सेवांचा अधिकार आहे आणि सरकारने त्याची काहीतरी तजवीज केली पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. पण जर तुमचं आंदोलन भाषेसाठी असेल, परप्रांतीयांना महाराष्ट्रात सहजासहजी येऊ द्यायचं नसेल, तर मग तुमचं गृहधोरण ज्या दरामध्ये घरं बांधून देतंय, तुमचं शिक्षण धोरण महापालिकेच्या शाळांमध्ये हिंदी आणि उर्दू माध्यमात शिकणाऱ्यांना दुप्पट संख्येने शिकवतोय आणि ज्या मराठी शाळा होत्या त्याच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणून इंग्लिश शाळांमध्ये रूपांतर करतात. आणि आदित्य ठाकरे त्याची तर जाहिरात करत होते, मुंबई पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल. तसं म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांचं इंग्लिश शाळांमध्ये रूपांतर करायचं आणि हिंदी माध्यमाच्या शाळांना, उर्दू माध्यमाच्या शाळांना. म्हणून म्हटलं की हा नेमका विरोध कशाला आहे? विरोध परप्रांतीयांना असेल तर परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊन रोजगार करण्यास सुकर असं धोरण सगळीच सरकार, म्हणजे मी याच्या भाजपा सरकारही धरीन, पण सुरुवात याची सगळी झोपडपट्टी पुनर्विकासची योजना शिवसेनेच्या नेतृत्वाच्या युतीच्या सरकारमध्ये झाली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष, भाजपा पुढची 5 वर्ष, मग महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची 2.5 वर्ष, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची 2.25 वर्ष, आता देवेंद्र फडणवीसांच्या, म्हणजे याच्यामध्ये बदल काही झालेला नाही आहे. आणि आता ज्या सगळ्या विशाल झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत, मग त्या पठाणवाडीसारख्या ठिकाणी असतील, मग त्या मुंब्र्याला असतील किंवा मग दिव्याला असेल, जिथे कोणी राहत नव्हतं तिथे अख्खा दिवा, आता ठाणे एवढी लोकसंख्या आता दिव्याला दिसते. म्हणजे दिवा स्टेशनच्या बाहेर बघितलं तर तुम्हाला आता या सगळ्यांना मोफत घरं द्यायचं सरकार धोरण राबवणारच आहे. मग इथे तुम्ही मुद्दा घेताय का की इथे फक्त मराठी माणसांनाच किंवा जे महाराष्ट्रात राहणारे 20 वर्ष 30 वर्ष राहत आहेत अशाच परप्रांतीयांना, त्यांना परप्रांतीय म्हणता येणार नाही, जे महाराष्ट्रात 40, 50, 100 वर्षापूर्वी स्थायिक झालेले आहेत, अशा अमराठी आडनाव असलेल्या लोकांनाच फक्त घरं मिळतील, हे तुम्ही म्हणताय का नाही? म्हणजे ज्यासाठी लढाईची आवश्यकता आहे तिथे सबका साथ सबका विकास हे तुम्हीच म्हणताय. 2021 साली आलेल्यांनाही मोफत घर त्याच जागेवर बांधून द्यायला पाहिजे हे तुम्ही म्हणताय. मग अशाने कोणाचं फावणार आहे? परप्रांतीयाचं फावणार आहे का मराठी माणसाचं फावणार आहे?
हा देखील प्रश्न यांना विचारण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.